नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 5वे विस्तार सूत्रे यांचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण विस्तार सूत्रांचा जे दुसरं सूत्र आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. त्यातील सूत्र आहे बघा, a अधिक b कंसाचा घन. आता इथे घन म्हटल्यावरच तुमच्या लक्षात येत असेल की a अधिक bचा 3 वेळेला गुणाकार म्हणजेच a अधिक b वर कंसाचा घन म्हणजे 3 वेळेला त्याचा गुणाकार करायचा हे आपल्या लक्षात येते. मग आता तो गुणाकार कसा करायचा? इथे बघा, a अधिक bचा घन बरोबर a अधिक b गुणिले a अधिक b गुणिले a अधिक b आणि हे a अधिक b कंसात लिहायचे. मग इथे a अधिक b एका कंसात तसेच घेतले आणि a अधिक b आणि a अधिक b कंसाचा वर्ग इथे घेतला याप्रमाणे. मग आता यांचा विस्तार बघा, a अधिक b तसेच लिहिले आणि ह्या a अधिक b कंसाचा विस्तार इथे केलेला आहे. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, ज्याप्रमाणे आपण नेहमी वर्गाचा विस्तार करतो त्याप्रमाणे इथे केलेला आहे. मग आता ह्या a ने काय केलेलं आहे, या कंसाला एकदा गुणलेलं आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्गला. त्यानंतर ह्या b ने पुन्हा एकदा a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग या कंसाला गुणलेले. म्हणजे आपल्याला माहिती आहे की दोन कंसातले जी चल असतात त्यांनी काय करायचं असतं, दुसऱ्या कंसातल्या म्हणजे पहिल्या कंसातल्या दोन्ही पदांनी दुसऱ्या कंसातल्या दोन्ही सगळ्या पदांना गुणायचं असतं. त्याप्रमाणे आपण इथे हा गुणाकार केलेला आहे. a कंसामध्ये a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग अधिक b कंसात a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. त्याचा इथे विस्तार केला. aचा घन अधिक 2a वर्ग b अधिक ab वर्ग अधिक ba वर्ग अधिक 2ab वर्ग अधिक b वर्ग. मग aचा घन अधिक 3a वर्ग b. आता a वर्ग 2a वर्ग b इथं आहे, इथे ba वर्ग आहे. BA किंवा AB असं काही लिहू शकतो आपण. त्याप्रमाणे ते इथे घेतले आपण, त्याची बेरीज केली. त्यानंतर हा 2AB वर्ग हा AB वर्ग यांची बेरीज 3AB वर्ग अधिक बीचा घन इथे. म्हणजेच आपल्याला सूत्र काय मिळतं, a अधिक बीचा घन बरोबर aचा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक बीचा घन. त्यावर आधारित हे उदाहरण बघा, x अधिक 3चा घन. मग आपण जसं हे सूत्र अभ्यासलं त्याचप्रमाणे इथे काय केलेलं आहे, x अधिक 3 एका कंसामध्ये म्हणजे आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 3चा वर्ग असा गुणाकार केलेला आहे. इथे a बरोबर x घेतलेला आहे, b बरोबर 3 घेतलेला. xचा घन अधिक 3 गुणिले xचा वर्ग अधिक 3 अधिक 3 गुणिले x गुणिले 3चा वर्ग अधिक 3चा वर्ग. xचा घन अधिक 9x वर्ग अधिक 27x अधिक 27. त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण आहे, 3x अधिक 4yचा घन. त्याप्रमाणे हे आपल्याला इथं त्याचं उत्तर मिळालं. पुढे ही दोन उदाहरणे आहेत. ही अंशछेद स्वरूपामध्ये ही उदाहरणं आहेत. 2m/n अधिक n/2mचा घन. इथे ते सोडवलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालं आहे. आणि हे चौथं उदाहरण. घन म्हणजे वर्गासारखंच करायचं आहे, फक्त घनामध्ये एका कंसामध्ये 3 वेळेला गुणाकार आहे तर तो एकदा एक गुणाकार घ्यायचा आणि दुसऱ्यांदा वर्गाचा गुणाकार करायचा. याप्रमाणे ते गुणाकार करत जायचे आहे. हा बघा, सराव संच 5.2.